नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आणि आपण पाहतात पल्स करिअर काउन्सिलिंग. सी सेलने जे आहे ते MBBS BDS गॅप राऊंड 1साठीची सेट मॅट्रिक्स पब्लिश केलेली आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गव्हर्नमेंट MBBSसाठी जे आहे तो टोटल सीट किती आहेत. सोबतच पाहणार आहोत की प्रत्येक कॅटेगरीसाठी जे आहे ते किती सीट रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये जे आहे ते प्रत्येक कॅटेगरीमध्ये वुमन कॅन्डिडेटसाठी किती सीट रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत आणि ऑर्फन विद्यार्थ्यासाठी जर आहे ते किती ठेवण्यात आले आहेत. PWD कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी किती सीट जे आहेत ते रिझर्व आहेत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये जर MBBS गव्हर्नमेंटचा जर विचार केला 5,950 सीट जे आहेत ते टोटल सीट जे आहेत MBBSसाठी आहेत. त्यामध्ये 950 सीट जे आहेत ते ऑल इंडिया कोटासाठी रिझर्व असतात. या सीटवर ऑल इंडिया कोटा थ्रू जे आहेत ते मुलं ॲडमिशन घेऊ शकतात. आपण कॅटेगरी वाईज जर विचार केला तर SC कॅटेगरीसाठी जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये अराउंड 401 सीट जे आहेत ते रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. SC वुमनचा जर विचार केला तर आपण तर अराउंड 188 सीट जे आहेत ते SC वुमन कॅन्डिडेटसाठी जे आहेत ते रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. PWD कॅटेगरीचा जर विचार केला SC PWD अराउंड 32 सीट जे आहेत SC PWDसाठी जे आहेत ते रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. SC ऑर्फनचा जर विचार केला तर अराउंड ऑर्फन SCसाठी जे आहेत ते 4 सीट रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. आणि ऑर्फनमध्ये एक दुसरी कॅटेगरी असते इन्स्टिट्यूट आणि आउटसाईड इन्स्टिट्यूट असते. त्यासाठी जे आहेत ते अराउंड 3 सीट जे आहेत ते SC ऑर्फनसाठी जे आहेत ते रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. आणि SC जनरलसाठी जर हेलीसाठी जर आपण विचार केला तर अराउंड 13 सीट जे आहेत ते इथं आपल्याला पाहायला मिळतात. SCच्या हेली विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी SC कॅटेगरीचे आहेत आणि हेलीमधून येतात त्यांच्यासाठी अराउंड 13 सीट जे आहेत ते MBBSच्या रिझर्व आहेत. आणि हेलीसाठी जे आहेत ते SC कॅटेगरीमध्ये वुमनसाठी जे आहेत ते अराउंड 6 सीट जे आहेत तिथं रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. आपण ST कॅटेगरीचा जर विचार केला तर अराउंड ST कॅटेगरीसाठी जे आहे ते महाराष्ट्रात अराउंड 215 सीट जे आहेत ते जनरल कॅटेगरी ST जनरलसाठी जे ते आहेत. त्यामध्ये वुमनसाठी जर विचार केला तर वुमनसाठी जे आहे ते स्पेशली 102 सीट जे आहेत ते देण्यात आले आहेत ST वुमनसाठी. ST ऑर्फनचा जर विचार केला तर ST PWDचा जर विचार केला तर अराउंड ST PWDसाठी 18 सीट जे आहेत ते रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. पाहू शकता इथं. ST ऑर्फनचा जर आपण विचार केला तर ST ऑर्फनसाठी जे आहेत ते अराउंड 2 सीट जे आहेत ते रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. आणि ऑर्फन सीसाठी जे आहेत STमध्ये ते अराउंड त्यासाठी 2 सीट जे आहेत तर रिझर्व 2 सीट जे आहेत त्यासाठी रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. ST जनरल हेलीचा जर आपण विचार केला तर अराउंड 7 सीट जे आहेत ते आपल्याला इथं पाहायला मिळतात. ते ST जनरल हेलीसाठी जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत रिझर्व. आणि ST वुमनचा जर हेलीसाठी जर सीट पाहिले अराउंड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 3 सीट जे आहेत तिथं रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. आपण विजेसाठी जर पाहिलं तर विजेसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विजे कॅटेगरीसाठी जे आहेत अराउंड 92 सीट जे आहेत ते रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये 44 ओके. आणि विजे फिमेल कॅन्डिडेटसाठी जे आहेत अराउंड बेसिकली 44 सीट जे आहेत ते रिझर्व आहेत. ओके. विजेच्या PWDचा जर आपण विचार केला तर विजे PWDसाठी जे आहेत अराउंड 7 सीट जे आहेत तिथं रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. ऑर्फनसाठी जर आपण विजेमध्ये विचार केला तर अराउंड 1 सीट जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑर्फनसाठी जे विजेचे एक रिझर्व ठेवण्यात आलेली आहे. हेलीसाठी जर विचार केला तर आपण विजेमध्ये तर हेलीसाठी जे आहेत ते अराउंड 4 सीट जे आहेत ते हेली जनरलसाठी जे ते ठेवण्यात आलेले आहेत. हेली वुमनचा जर विचार केला तर आपण तर विजे कॅटेगरीमध्ये अराउंड 1 सीट जे आहे ते रिझर्व इथं आहे. NT1 कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर NT1 कॅटेगरीसाठी जे आहे ते अराउंड महाराष्ट्रामध्ये 78 सीट जे आहेत ते रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. NT1 वुमनचा जर आपण विचार केला तर अराउंड त्यांच्यासाठी 36 सीट जे आहेत तिथं रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. NT1 मध्ये जर आपण PWDचा विचार केला तर अराउंड PWDसाठी जे आहेत अराउंड 6 सीट जे आहेत तिथं रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत NT1 कॅटेगरीसाठी. NT1 ऑर्फनसाठी जर आपण विचार केला तर अराउंड 1 सीट जे आहे ते ऑर्फनसाठी इथं देण्यात आलेली आहे. आणि जनरल NT1 जनरल हेलीचा जर आपण विचार केला तर अराउंड 3 सीट जे आहेत तिथं ठेवण्यात आलेले आहेत. आणि वुमनसाठी जर आपण पाहिलं तर NT1च्या हेलीच्या तर अराउंड त्यांना एक सीट जे आहे तिथं देण्यात आलेली आहे. NT2 कॅटेगरीचा जर आपण विचार करायला गेला तर NT2 कॅटेगरीसाठी जे आहे तिथं आपल्याला अराउंड 108 सीट जे आहेत NT2 कॅटेगरीसाठी आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिझर्व पाहायला मिळतील गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेसमध्ये. NT2 कॅटेगरीसाठी वुमनचा जर विचार केला तर आपण वुमनसाठी जे आहेत अराउंड 50 सीट जे आहेत तिथं रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत फिमेल कॅन्डिडेटसाठी. PWD कॅन्डिडेटचा जर विचार केला तर आपण NT2च्या तर अराउंड इथं आपल्याला 9 सीट जे आहेत ते पाहायला मिळतात. ऑर्फनसाठी जर आपण इथं पाहिलं तर ऑर्फनसाठी एक सीट जी आहे तिथं आपल्याला द्यायला आलेली पाहायला मिळते.
आणि ऑर्फन सी जर विचार केला तर अराउंड तिथं एक सीट जी आहे ती ऑर्फन सी कॅटेगरीसाठी जी आहे NT2 कॅटेगरीमध्ये जे ती देण्यात आलेली आहे. NT2 हेलीचा जर आपण विचार केला तर अराउंड इथं 3 सीट जे आहेत NT2 हेलीसाठी जे आहेत ते रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. NT2 वुमन हेलीचा जर विचार केला तर आपल्याला इथं 2 सीट जे आहेत ते त्यांना देण्यात आलेल्या पाहायला मिळतात. NT-D कॅटेगरीचा आपण जर विचार केला महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट MBBSसाठी तर अराउंड 62 सीट जे आहेत D कॅटेगरीसाठी जे आहेत आपण NT3 कॅटेगरीसाठी जे आहेत ते रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. NT3मध्ये जर आपण वुमनसाठी जर पाहिलं तर अराउंड 29 सीट जे आहेत तिथं आपल्याला रिझर्व ठेवलेले पाहायला मिळतात. आणि PWD NTच्या जे सीट पाहिलं तर अराउंड 5 सीट जे आहेत ते त्यांच्यासाठी रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. NT3च्या जर ऑर्फनचा जर विचार केला तर इथं आपल्याला ऑर्फनसाठी कुठलीही सीट आपल्याला पाहायला मिळत नाही NT-D कॅटेगरीमध्ये. पण ऑर्फन सीसाठी जर आपण विचार केला तर NT-D कॅटेगरीमध्ये एक सीट जी आहे तिथं रिझर्व ठेवण्यात आलेली आहे. हेलीचा जर आपण विचार करायला गेला तर हेलीसाठी NT3 कॅटेगरीसाठी जे आहेत अराउंड 2 सीट जे आहेत तर इथं आपल्याला पाहायला मिळतात. आणि वुमनचा जर विचार केला तर आपण वुमन हेली एरियासाठी जर NT3 कॅटेगरीसाठी तर इथं फक्त एक जी सीट आहे तिथं आपल्याला पाहायला मिळते. OBC कॅटेगरीसाठी जर आपण विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये OBCसाठी जे आहेत ते 586 सीट जागा आपल्याला MBBS गव्हर्नमेंटसाठी ते आपल्याला पाहायला मिळतील. OBCच्या जर फिमेल कॅन्डिडेटसाठी जर विचार केला तर अराउंड 276 सीट जे आहेत ते फिमेल OBCसाठी तिथं रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. OBC और PWDचा जर विचार केला तर आपण तर OBC PWDसाठी संपूर्ण महाराष्ट्रात गव्हर्नमेंट MBBSसाठी जे आहेत ते अराउंड 47 सीट जे आहेत तिथं रिझर्व ठेवण्यात आले आहेत. ऑर्फनसाठी जर पाहिलं तर OBCमध्ये अराउंड 4 सीट जे आहेत ते ऑर्फन विद्यार्थ्यांसाठी जे आहेत ते इथं रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. ऑर्फन सी या कॅटेगरीसाठी जर पाहिलं तर आपण अराउंड आपल्याला OBCसाठी 5 सीट जे आहेत तिथं पाहायला मिळतील. OBC हेलीचा जर विचार केला तर आपण तर अराउंड 20 सीट जे आहेत OBC हेलीसाठी रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. OBC हेलीमध्ये जे आहेत तर फिमेल कॅन्डिडेटचा जर विचार केला तर त्यांच्यासाठी स्पेशली 8 सीट जे आहेत तिथं रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. जर ACBC कॅटेगरीसाठी जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ACBC कॅटेगरीसाठी जे आहे ते गव्हर्नमेंट MBBSमध्ये 308 सीट जे आहेत ते रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. सोबत जर आपण पाहिलं तर ACBC कॅटेगरीमध्ये वुमनचा जर विचार केला तर अराउंड 145 सीट जे आहेत ते वुमन कॅन्डिडेटसाठी जे ते रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. ACBC कॅटेगरीमध्ये जर आपण PWD विद्यार्थ्यांसाठी जर जागा पाहिल्या तर अराउंड 25 जागा ज्या आहेत तिथं आपल्याला PWD कॅन्डिडेटसाठी जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. ऑर्फनचा जर विचार केला तर ऑर्फन कॅटेगरीसाठी जे आहे ACBCमध्ये अराउंड 2 सीट जे आहेत ते रिझर्व आहेत. ऑर्फन सीचा जर विचार केला तर ऑर्फन सी या कोट्यासाठी जे आहेत गव्हर्नमेंट MBBSमध्ये ACBC कॅटेगरीसाठी 3 जागा जे आहेत तो सोडण्यात आलेल्या आहेत. आपण जर ACBCमध्ये जर पाहिलं तर जनरल हेलीचा जर विचार केला तर आपण तर अराउंड 11 सीट जे आहेत ACBC कॅटेगरीसाठी सोडण्यात आलेले आहेत. सोबत त्यामध्ये जे ACBCमध्ये जे फिमेल कॅन्डिडेट आहेत हेली एरियाचे त्यांच्यासाठी जे आहेत ते 4 सीट ते देण्यात आलेले आहेत. आपण EWS कॅटेगरीचा जर विचार केला तर EWS कॅटेगरीसाठी जे आहेत ते अराउंड 308 सीट जे आहेत तिथं देण्यात आलेले आहेत. EWS कॅटेगरीच्या फिमेल कॅन्डिडेटचा जर विचार केला तर अराउंड 145 सीट जे आहेत ते त्यांना देण्यात आलेले आहेत. आणि सोबत तुम्ही पाहू शकता की EWSचे जे आहेत ते जर PWD कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी जे आहेत 25 सीट जे आहेत तिथं रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. आपण एक पाहू शकतो ACBC आणि EWSसाठी जे आहेत ते सिमिलर सीट जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. तर ऑर्फन कॅटेगरीचा जर विचार केला तर आपण EWSमध्ये अराउंड त्यांच्यासाठी 3 सीट जे आहेत ते रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. आणि ऑर्फन सीचा जर विचार केला तर अराउंड ऑर्फन सीसाठी जे आहे तिथं 2 सीट जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. जनरल हेलीचा जर विचार केला तर EWSमध्ये तर अराउंड 11 सीट जे आहेत ते जनरल हेलीसाठी जे आहेत EWS कॅटेगरीमध्ये रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. आणि वुमनसाठी जे हेलीचे जे सीट आहेत ते अराउंड 4 सीट जे आहेत तिथं रिझर्व आपल्याला पाहायला मिळतील. ओपन कॅटेगरीसाठी जर पाहिलं तर अराउंड ओपन जशी जी सीट असतात ह्या सीट कुठल्याही कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला जे ते अलॉट केली जाऊ शकते. ही संपूर्ण जे सीट असतात ते मेरिट बेसिस असतात. त्यामध्ये असं जर समजा इथं जर असेल की NT-Dचा कॅटेगरीचा जो विद्यार्थी आहे त्याला जर मार्क्स चांगले असेल तर तो विद्यार्थी जे आहे तो ओपनमध्ये कन्वर्ट होऊ शकतो आणि ती सीट जी आहे तर त्या विद्यार्थ्याला ओपनची सीट जी आहे ते मिळू शकते. त्यामुळे ह्या सीटवर जे ते सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होऊ शकतं. असं जर पाहिलं तर ओपनचा जर विचार केला तर अराउंड 782 सीट जे आहेत ते ओपनचे आपल्याला इथं पाहायला मिळतात. ओपनमध्ये जर पाहिलं तर फिमेल कॅन्डिडेटसाठी जे आहेत ते अराउंड 373 सीट जे आहेत आपल्याला इथं पाहायला मिळतात. ओपनमध्ये जर आपण PWDसाठी जर सीट पाहिल्या तर अराउंड 75 सीट जे आहेत तिथं आपल्याला पाहायला मिळतील.
ऑर्फनचा जर विचार केला तर आपण, तर ऑर्फनसाठी जर पाहिलं तर अराऊंड 7 सीट जे आहेत ते ओपन कॅटेगरीमध्ये रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. ऑर्फन सीचा जर विचार केला तर आपण ऑर्फन सीमध्ये जे आहे तिथं आपल्याला अराऊंड 7 सीट जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील. आणि जनरल हेलीचा जर विचार केला तर आपण ओपनमध्ये, तर अराऊंड 29 सीट जे आहेत ते आपल्या इथं जनरल हेलीसाठी जे ते रिझर्व पाहायला मिळतील. तर वुमन हेलीचा जर विचार केला तर आपण, तर वुमन जे आहेत त्यांना ओपन कॅटेगरीमध्ये जे आहेत ते अराऊंड 14 सीट जे आहेत ते आपल्या इथं रिझर्व ठेवलेले पाहायला मिळतील. आणि बाकीचे जर हे आहेत तर डिफेन्स वनसाठी जे आहेत ते अराऊंड 84 सीट जे आहेत ते आपल्या इथं पाहायला मिळतील टोटल जनरलमध्ये. आणि 33 सीट जे आहेत ते वुमनसाठी जे आहेत ते डिफेन्स वनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. डिफेन्स टूचा जर विचार केला तर अराऊंड डिफेन्स टूसाठी जे आहेत ते 28 सीट जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. डिफेन्स टूच्या जर फिमेल कॅन्डिडेटचा जर विचार केला तर आपल्याला तिथं 12 सीट जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. डिफेन्स थ्रीचा जर विचार केला तर डिफेन्स थ्रीमध्ये अराऊंड 28 सीट जे आहेत ते आपल्या इथं पाहायला मिळतील. आणि त्यामध्ये अराऊंड 11 सीट जे आहेत ते फिमेल कॅन्डिडेटसाठी ते रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. जे विद्यार्थी महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर डिस्ट्रीब्युटेड एरियातून येतात त्यांच्यासाठी जे आहेत ते अराऊंड 6 सीट जे आहेत ते रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. आणि जर फिमेल कॅन्डिडेटसाठी जे आहेत ते अराऊंड 2 सीट जे आहेत तिथं रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत. तर ही होती आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट MBBS साठी सीट जे आहे ते प्रत्येक कॅटेगरीचं सीट डिस्ट्रीब्युशन. या पुढील व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण पाहणार आहोत सेमी गव्हर्नमेंट MBBS साठी जे आहे ते सीट डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे असू शकतं. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी जे आहे ते व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.